गोवा 365च्या कोंकणी खबराचित्रान येवकार हांव भक्ती पै बाळगी. पळयात खबरो विस्तारान. अप्रशिक्षीत कामगारांक म्हयन्याक उणोच 21,000 रुपया पगार करात. सरकाराचो मालकीची खणी महामंडळ तयार करून गोंयांतल्यो खणी सुरू करात. पेट्रोल, डिझल, गॅसीचो वाडिल्लो दर उणे करात. अश्यो सुमार 15 मागण्यो करत आयटकान पणजे आंदोलन केलें. रोजगारी, भलायकी, अर्थवेवस्था, शासन, प्रशासन अशा सगळ्याच पावंड्याचेर सरकार अपयशी थरलां अशें म्हणत भाजप सरकाराचेर फोग काडलो. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेंगे? हम लड़ेंगे. AITUC जिंदाबाद जिंदाबाद. प्रोविडेंट फंड आणि ग्रॅच्युइटीचे टॅक्स नाकारे नाका. वाडटी म्हारगाय, शेतकार, कामगारांचे प्रश्न सोडवपाक आयिल्ले अपेस, कोरोनाच्या काळात सगळ्याच घटकांकडे जाल्ली आडनदर, म्हारगाय अशा विविध विशयावयल्यान आयटकान म्हटल्यार ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसीन हेर संघटनांची मजतीन भाजपा सरकाराक उजरावन काडलें. बिरेस्तार तांणी पणजे सरकाराच्या विरोधात आंदोलन केलें. 15 मागण्यांची निवेदनय तांणी मुख्यमंत्र्याक भेटयलां. पळयात आयटकचो क्रिस्टोफर फोन्सेका कितें म्हणटा तो. त्या प्रोटेस्ट विकाच्या अनुसार आयचो धरणा जाता. त्याच बरोबर गोंयच्या लेवलाचेर हांव सांगूंक सोदता, मिनिमम वेजेस कमीत कमी 21,000 जावंक जाय. कदंबा कामगाराचे प्रश्न धरलेले, PWD कामगाराचे प्रश्न धरलेले, रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाचे कामगाराचे प्रश्न धरलेले, तुझे पंचायत कामगाराचे प्रश्न धरलेले, सगळे प्रश्न ताबडतोब मिटपाक जाय. शेतकार विचार करता, लोणचे वा नाका ते रोयचे वा नाका ते, ही परिस्थिती असा. आणि या मार्गायेक लागून जीवनावश्यक वस्तू सगळे म्हारग जाला. आणि हे सगळे आम्ही मनान दवरून प्रत्येक गोष्ट विवरणा करपाक बरोच टाइम लागता. तेका बरी लांब स्टडी करची पडटा. स्टडी करता म्हणसर रावपाक जायना. The things and events are moving so fast that there is no time to wait. There is no time to wait. We have to march, and as a resolute and strong and united working class movement, we must move forward. We must fight, and timely we should combat the government policies which are anti-people and anti-working class, anti-farmers, anti-Goan and anti-common man. Istano पुढे वचूया. तुम्ही पुढे वचपाक झुजपाक तयार आसा? सगळे तयार आसा? सगळे हात वर करून सांगपाक तयार आसा? देव बरें करो. ताळयो मारून पास करूया रेझोल्यूशन. 2012 सावन ते 2021 मेरेन खणी सुरू करतात म्हणत सरकारान लोकांक हुमकळ्यात दवरल्यात. सुमार 8 मतदारसंघातले लोक खणी सुरू जातल्यो हे आशेन सरकारा फाटल्यान रावल्यात. पूण आता महामंडळ स्थापन करता म्हण सरकार लोकांक झुलयत रावला. येता ते वेंचणुके आदी महामंडळ जाग्यार घातले ना जाल्यार हेच लोक सरकाराच्या विरोधात मतदान करतले. ॲडव्होकेट सुहास नायकान शिटकावणी दिल्या. ऐकात. काही ठराविक 15 मुद्दे आम्ही सभे मजार दवरल्या आणि हे 15 मुद्द्यांचो एक मेमोरेंडम आम्ही चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंताक आम्ही दितले. आणि तितून 15 मुद्दे खास मुद्दे आसात कित्याक ते दिसपट्टे आमकां दे आर अफेक्टिंग अस. आयज आमी बारीक जर पळयले जाल्यार द पीपल हू रिप्रेझेंट अस, द पॉलिटिशियन्स, दे आर सपोज टू सर्व द पीपल, बट वॉट वी सी that they instead of serving people they are serving themselves. आयज जर पळयलें तुमी जाल्यार हो पॉलिटिशियन त्या पक्षान गेलो, त्या पक्षाचो पॉलिटिशियन ह्या पक्षान आयलो आणि हेच चल्लेले आसा. आणि ह्या साबार मांडावळीचेर जर विचार केलो जाल्यार नोबडी इज बॉदर्ड अबाउट द वर्किंग पीपल्स रायट्स. तांचे एक्सप्लॉयटेशन जे चल्लां ते मागीर वर्किंग पीपल म्हणटकूच तातूंत सगळे जाण आयले. बँकेन काम करपी आयले, इस्टाब्लिशमेंटांनी काम करपी आयले, इंडस्ट्रीनी काम करपी आयले, कामगार वर्ग आयले, सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्ट लेबर आयलो. All are working people, and these politicians should know that in each constituency we represent at least 50 to 60 people
अँड दे आर डायरेक्टली कनेक्टेड टू अस. आणि जर तर आमचे मुद्दे जे आम्ही ह्या मेमोरंडमान घातलेले आसा आणि ह्या सरकारा कडेन पावीत केल्ले आसा आणि ते मुद्दे म्हणल्यार कमीत कमी पगार जो 21,000 जावपाक जाय अनस्किल्ड कॅटेगरी. दुसरो मुद्दो सरकारान ताबडतोब गोंयचे मायनिंग स्टार्ट करपाक जाय, कित्याक तुमी घोशणा केल्या की वी आर गोइंग टू फॉर्म द कॉर्पोरेशन, बट नथिंग हॅज बीन सीन ऑन द ग्राउंड लेवल. कांयच ताजेर उपाय तुमी करूंक ना. सो बिफोर गोईंग टू द इलेक्शन्स कॉन्क्रीट प्रपोजल्स घेवन लोकां मेरेन येयात, कित्याक 2012 ते 2021 पर्यंत तुम्ही लोकांक फटयत आसात की वी विल स्टार्ट मायनिंग, बट नथिंग हॅज बीन हॅपन. आणि ह्या प्रॉमिसाचेरूच म्हाका दिसता मायज 8 कॉन्स्टिट्युएन्सींतले लोक ह्या सरकारा फाटल्यान आसा आणि ह्या सरकारान नोंद घेवपाक जाय की दिस टायम पीपल आर नॉट गोइंग टू बी फूल्ड. आमचो दुसरो मुद्दो आसा की सरकारान जे कायदे केल्यात, जे 44 कायदे मोडीत काडून 4 लेबर कोड केल्यात, ते ताबडतोब फाटी घेवपाक जाय. शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 कायदे आसात ते 3 कायदे फाटी घेवपाक जाय. प्रोविडंट फंडाचेर टॅक्स जावं पेन्शनाचेर टॅक्स जावं ग्रॅच्युटीचेर टॅक्स जे आसा ते टॅक्स लागपाक जायना. पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्यो रेल्वे म्हण, एअरपोर्ट्स म्हण, बाकीचे हे म्हण, ते सगळे तुम्ही काढून जे भांडवलदाराच्या हातीन दितात ते दिवपाक जायना. स्टॉप प्रायवेटायझेशन ऑफ प्रॉफिट मेकिंग पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग्स. त्याच बरोबर गोंयांत जे सेल्फ एम्प्लॉयड आसात, जे रिटेल ट्रेडान आसात, कित्याक आयज जर आमी पळयलें जाल्यार वतात थंय मल्टीनॅशनल FDI येयल्ले आसा आणि रिटेल ट्रेड जो आसा, जो शॉप मालक आसा, जो बाजारकार आसा तो सोंपलेलो आसा. सो तांकां डायरेक्टली अफेक्ट जावपाक जायना अशी तजवीज ह्या सरकारान काडपाक जाय. आणि जे FDI आसा तांचेर कांय निर्बंध आणि अंकुश सरकारान दवरपाक जाय. ही एक मागणी आमी ह्या मेमोरंडमान सांगलेली आसा. त्याच बरोबर पेट्रोल, डिझल आणि जे जीवनावश्यक वस्तू आसा, जे खाणा जेवणाच्यो वस्तू आसा त्यो रिड्यूस करपाक जाय. सरकारान ताचेर कंट्रोल करपाक जाय आणि पेट्रोल आणि डिझल डायरेक्टली GSTन येवपाक जाय. ही प्रमुख मागणी आसा. सरकाराची घोशणा आसा की 1 टॅक्स 1 नेशन 1 टॅक्स, जाल्यार GSTंतल्यान पेट्रोल आणि डिझल कित्याक भायर दवरला? त्याच्या फाटल्यान व्हडलें कारस्थान आसा, हें सरकाराकूय खबर आसा, आमकांय खबर आसा. सो डायरेक्टली इन्क्लूड पेट्रोल अँड डिझल इन द GST अँड रिड्यूस द प्रायसीस ऑफ पेट्रोल अँड डिझल अँड कुकिंग गॅस. दिस इज आवर मेन डिमांड. गोवा 365 खातीर पणजीच्यान विलेम रॉड्रिक्स. पावस खरें म्हळ्यार शेतकारां खातीर वरदान. शेतांक उदक जायूच, पूण सद्याक शेतकारांचे मेहनतीचेर अक्षरशः उदक पडलां. पावस जसो कितें शाप जावन रावला, कित्याक तर पावस थारपाचें नांवच घेना. शेतकारांच्यो हुयेली पडल्यात. हरशीं जून, जुलय आनी ऑगस्टांतलो पावस पुरोसो जाता. अंदूच्या पावसान शेतां बुडयल्यात. उदक भरून पीक आडवें जालां. मशिनां लेगीत शेतांत घालपाक मेळनात. देखून कितल्याशाच शेतकारांक मार बसला. जून, जुलय आनी ऑगस्टांतलो थांबून थांबून पडपी पावस शेतकारांक फायद्याचो. पूण सद्याक गोंयांत पडपी पावस शेतांची नासाडीच करता. केल्ली मेहनत कशी फुकट गेल्या तें सांगता पिळगांवचो पुरुषोत्तम गांवकार. आयकात ताची व्यथा. जुलयाच्या लास्ट आणि जुनाच्या पहिल्या विकाक, लास्ट विकाक आणि जुलयाच्या पहिल्या विकाक आमी शेत लावपाक स्टार्ट करता. म्हणजे नांगरणी सगळी हे आमी स्टार्ट करूंक सुरू करता. चड पावस पडलो जाल्यार लावपाकूय मेळना. आणि अंदू जो पडला पावस न्हू तो खूब म्हणजे अख्खे बुडोवन गेला. कांयच करपाक चान्स ना. तरवो आमचो बुडलो, सगळें बुडलां. मागीर आमी परती नांगरणी केली. जेन्ना पावस उदीक कमी जालें तेन्ना दुसरी नांगरणी करून आमी तरवो घालून परत ऑगस्टाच्या जुलयाच्या पयल्या अशें लास्ट विकाक अशें आमी लावपाक स्टार्ट केलें. आमकां चड पावस नाका. पयलीं पडटा न्हू, जुनान पडटा तो पावस आमकां खूब पुरो जाता. मागीर परतो जुलयान थोडो पडपाक जाय आणि मागीर ऑगस्टान थोडो पडपाक जाय. म्हणजे थोडो पडोन कमी जावपाक जाय, पडोन कमी जावपाक, म्हणजे आमच्या शेताक वाड बरी जाता आणि तितको पुरो जाता. आणि मागीर आतां लास्ट जो पडटा न्हू तो पुरवणीचो, आणि तो पडलो म्हणटूच आनी परतो पडपाक जायना. आतां जो पडटा न्हू तो सारको नाशाडी जावपाची शेताची हे जाता. सध्या म्हणजे कणशीचेर वेड चड जाता आणि कणशी बँड जावन ती सगळी शेतान म्हणजे आमी लुपता न्हू मशीन हाडून ते आमकां लुवपाक चान्स ना. आतां ह्या हितून आमकां भात चड अशें मेळचेच ना. कित्याक मेळचें ना? चडशें आमचें आतां नाशेड म्हणजे शेत आतां आडवें पडलां आणि
तेजेर पाणी वचत लोड आतां हे पावस पडटा तेजेर पाणीचो लोड वचत जाल्यार पाणी सगळे शेताक वयतली म्हणजे आमकां जावपाक जाय न्हू तितके भात जावचे ना कमी प्रमाणात अशें जातलें म्हणजे आमची मेहनत आमकां मेळची ना केल्या ती. हरशीं मशिनांनी शेतां करप सोंपें करून दवरलां पूण ही मशिनां जर शेतांत देंवोवपाक मेळ्ळीं ना जाल्यार ही एक वेगळीच समस्या. पावस जाय म्हणपी शेतकार आतां पावस नाका म्हणपाक लागला. मशिनां घालून आतां लुवपाक आमकां सारकें डिफिकल्ट आसा कित्याक तर आडवे पडलेले आहा ते तर पाणयान ते सोदून काडून 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 आमकां लुवचें पडटा तें तशें जातली परिस्थिती म्हणजे लोड गेला न्हू तेजे वरसून तशें जालां. आतां पावस नाका आतां अजिबात पावस नाका कित्याक नाका फुडें आतां तो जर पावस आनी फुडें पडत जाल्यार आमकां नांगरपाक मेळपाचें ना ओली आसतली जमीन तेजी दिपणां जी आसता ती फोडपाक मेळची ना आनी बारीक पिठो करपाक जाय आमकां हेजो. गोवा 365 खातीर दिवचलच्यान महेश गोवेकार. भारतात फाटल्या 24 वरांत 23,529 नव्या कोरोना केशींची नोंद जाली. कालच्या दिसपट्ट्या केशींचे तुळेंत आज केशींनी 24% वाड जाल्यार फाटल्या 24 वरांत 311 मरणाची नोंद जाल्या. कोरोना केशींचो एकूण आंकडो 3,37,00,000 पावला जाल्यार मरप्यांचो एकूण आंकडो 4,48,062 पावला. एक्टीव केशी 2,77,020 जाल्यात. एकूण केशींचे तुळेंत एक्टीव केशी 0.82% आसात. मार्च 2020 सावन एक्टीव केशी देंवत आसात. सगळ्यांत चड केशी नोंदवपी केरळ ह्या राज्यांत फाटले 24 वरांत 12,161 नव्यो केसी मेळ्ळ्यात जाल्यार कोरोनाक लागून 155 मरणांची थंय नोंद जाल्या. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आता घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. गोंयचे लोकसंख्येंत भंडारी समाजाचो 60% वांटो आसा. आमच्या लोकसंख्येचो विचार केलो जाल्यार आमकां उणेच 19% आरक्षण मेळपाक जाय, भंडारी समाजान मागलां. हे विशीं मुख्यमंत्र्याची भेट घेवन तांणी तांकां मागण्याचें निवेदन दिलें. गोंयमुक्ती उपरांतूय भंडारी समाज शिक्षणीक, समाजीक आनी अर्थीक दृश्टीन खूब फाटीं उरला. ताकाच लागून आरक्षणाची आमची मागणी योग्यच आसा. देखून मुख्यमंत्री प्रमोद सावंतान समाज भावांचो विचार करून सकारात्मक निर्णय घेवचो अशी मागणी समाजाचो अध्यक्ष अशोक नायकान केल्या. पळयात तांचें म्हणणें. कालांतरीत स्वतंत्र जाले नंतर अजूनही आम्ही शैक्षणिक, सोशल आणि फायनान्शियली खूप बॅकवर्ड आहा गोमंतक भंडारी समाज. आणि हे हेका लागून आमकां जे रिजर्वेशन मेळपाक जाय ते रास्त आसा आणि ते आमचे गोंयचे CM बाब प्रमोद सावंत हे जात तितले बेगीन हे करतले अशी आमकां आशा आसा. कारण जे आमी हेजे पयलीं तेचे कडेन गेल्या घेवन आमची घराणी तेणी सगळें आमचें केल्लें आसा. आनीक हे एक सगळे समाजाचें एक मोठें काम ते करतले अशें हांव आशा बाळगतां. कित्याक जेन्ना आमचे लोक 100रांतले एक समज 95 लोक जर 5 लोक जर बरे असले तितूंतले 95 लोक गरीब आसा. थोडे लोकांक घरांत वयर पत्रे सुद्दां ना, चुट्टाच्या घरांत ते रावता आनी एका टायमार जेवण सुद्दां आमच्या लोकांक मेळना अशी परिस्थिती ह्या आमच्या समाजाची आसा. म्हणून ह्या सरकारान आनी आमचे गोंयचे CM प्रमोद सावंता हेचेर जाता तितले बेगीन लक्ष घालचें आनी हो जो हक्क आहा तो आमकां मेळोवन दिवचे. आमची मागणी अशी आहा की आमी लोकवस्ती गोंयांत चड आहा भंडारी समाज. आमी जवळ जवळ 60% लोक आसा आनी हे 60% आमकां रिजर्वेशन कमी ते 19% मेळपाक जाय जेणे करून जे आमचे लोक वंचीत उरले शिक्षणा पासून, धंद्या पासून तांकां कितें तर त्याचो फायदो जातलो. गोवा 365 खातीर दिवचलच्यान महेश गोवेकार. रायबंदर मुळाव्या भलायकी केंद्राची भलायकी मंत्री विश्वजीत राणेन पळोवणी केली. 2 तारखेक ह्या भलायकी केंद्राचें उक्तावण जातलें. मुळायकी भलायकी केंद्र म्हूण ताका सरकारी मान्यताय दिल्या, भलायकी मंत्री विश्वजीत राणेन सांगलें. पणजेचो आमदार बाबूश मोन्सेरातान रायबंदरच्या लोकांक दिल्ल्या आश्वासना प्रमाण हे भलायकी केंद्र चालू केला. सरकारान फकत कर्मचारी दिल्यात. 108 रुग्णवाहिका दिवपाची तयारी सरकारान दाखयल्या. She is Dr. Shraddha sir. She is already undergone semi-training.
That's the store inside for the pharmacy. Pharmacy के डॉक्टर स्टॉक इट अप सुषमा Yes, sir. डेंटल Dental we're converting this. Tomorrow they're starting. This is one more additional we're getting up in here. This is basically, पूरा आता सकता है yeah. This Why you make the room for the medical officer? medical officer in charge are keeping here. And we've got access to some bathroom toilets which we are also renovating today. So that will be ready. This much area will be ready for the second. Anything from my place? Doctors or staff, MPs, Semi from day one to day one. These are anything else? So everything is there down the way. So this is basically a pharmacy. This pencil will be there. You don't think that this, who's Dr. Lisa has who's stemming to बोले था stemming पे एक bed okay. Security मांगेले security. You told not to extend the people for the time being. ना काय ना बाबूशाचे हे आशिल्लें विजन दॅट हांगा फूल फ्लेज फेसिलिटी जावची एंड हेका सँक्शन करतना आमी प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणून आमी सँक्शन केल्लें आसा. अल्टिमेटली दीस होल थिंग हॅज टू बी कन्वर्टेड ऑन लायन्स ऑफ अ प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणून बाबूशान म्हाका सांगलेलें आयज वचून चॅक कर म्हणून आयज कितें केलां आनी तेणीच आपले ओन खर्चान तेणी हें सगळें रेनोवेट करून घेतलेलें आसा. आनी त्याच बरोबर आयज आमकां जे कितें मेडिकल स्टाफ आनी हे सगळ्यो गोश्टी दिवंक जाय ते सरकाराच्या माध्यमांतल्यान मेडिकल स्टाफ आनी हेल्थ डिपार्टमेंटच्या माध्यमांतल्यान दिवपाचो आमचो प्रयत्न न्हू ऑलरेडी ऑर्डर्स काडले. आमचे डायरेक्टर डिसा आसा डॉक्टर इंदिरा फॉन्सेका तिका आमी इन्चार्ज करतले ह्या सेंटराचे अंडर डॉक्टर ऑजवर्ड. डॉक्टर केदार हा हे ओवरऑल मॉनिटर करपाक स्टेमी आनी तर आमचे सुषमा हा फॉर 108 एज इट इज 108 भरपूर प्रेशर वाडला आनी आमचे जायत्यो एम्ब्युलन्स दिवपाचे वाटेर आहा. आमकां त्यो एम्ब्युलन्सीस जाय कारण आमी सगळे कडेन आमी स्प्रेड आउट करूं शकता. त्याच बरोबर आमी जेन्ना सांगलें की आमी हें करताय म्हाजी आनी बाबूशाची जेन्ना मिटींग जाल्ली आमी थारायलें की त्याच दिसा की बेसीक ब्लड टेस्टींग पासून सगळे सेमी ऑटोरेलायझरी हे सगळे गोश्टी ऑलरेडी उपलब्ध करून दिल्ले आसा. आनी तेजे भायर स्टेमी सेंटर केल्यार इट विल बी ओपन 24/7 विथ अ डेडिकेटेड डॉक्टर. मेडिकल ऑफिसर बी आसतलो थंय डॉक्टर एडिशनल 4 डॉक्टर बॉन्डाचे घातल्या आनी सगळे फेसिलिटीज आमी सगळे मॅनपावर जे जाय ते मॅनपावर आमी दिल्ले आसात. आनी मुख्य म्हणजे कितें आसा की तेजें एक विजन आशिल्लें बाबूशाचें की रिबंदराच्या परिसरांत योग्य ते फेसिलिटीज उपलब्ध जावंक जाय. दीस इज जस्ट द फर्स्ट फेज. देन वी डिसायडेड इंस्टेड ऑफ मेकिंग इट ओनली अ हेल्थ सेंटर डे सेंटर वी मस्ट हैव 24/7 STEMI center here. So the doctor who is appointed here is already been trained in the STEMI program, so she can thrombolyze the patient here itself and then send to Goa Medical College. 108 ambulance also will be placed here. And त्याच्या भायर आमी मागीर इन फेज मॅनर तो दुसरो वयलो फ्लोर घेवन आमी ते बेडेड टुवर्ड्स अ बेडेड प्रायमरी हेल्थ सेंटर व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. पण मेन म्हणजे बाबूशाकचे जाय आसले इमिजिएटली ऑल द फेसिलिटीज and life-saving facilities जाय. The life-saving facilities म्हणजे STEMI as a part of the life-saving initiative of the state government. हे करपाक आनी आयज बेश्टें चॅक करपाक म्हणून हांव आयिल्लो की बाबूशाचे जे कितें रिक्वेस्ट आशिल्ले तेजे कितें विजन आशिल्लें वेदर वी आर गोईंग इन लायन विथ दॅट विजन. बाबूशान थारयला 2 तारखेर ते ओपन. गोवा 365 खातीर रायबंदरच्यान विल्यम रॉड्रिग्स. दक्षिण गुजरातांत उण्या दाबाचो पट्टो तयार जाला. फुडल्या 12 वरांत उत्तर पूर्व अरबी दर्यांत उण्या दाबाचो हो पट्टो आनीक खर जातलो. फुडें पश्चिम दक्षिण दिकेन वचून 24 वरां भितर वादळ तयार जातलें. मागीर हें वादळ भारतीय दर्यादेगे वयल्यान पयस पाकिस्ताना कडेन मार्कन दर्यादेगेर पावतलें. हवामान खात्याचो अदमास. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. कोरोनाचे फाटभुंयेर जतनाय गरजेची. पाळुया सोशल डिस्टन्स, वापरुया मास्क, सांबाळुया भलायकी. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.